मटकी आणि मूग दोन पद्धतीने मोड आणण्यासाठी ठेवले होते. बघायचं होतं कोणत्या ह्याला जास्त मोड येतात. तर चाळणीमध्ये थोडे ठेवले होते आणि भांड्यामध्ये. तर दोन्हींनाही सारखेच मोड आले होते. त्यामुळे मला असं वाटलं की कसेही ठेवले तरी मुगाला आणि मटकीला लवकर मोड येतातच. आज सकाळी सगळ्यांसाठी आलू पराठा केला होता, म्हणजे बटाट्याचा पराठा. घरातल्या बाकीच्यांचा नाश्ता झालेला आहे. मी थोडासा उशिरा करते. सगळेजण 8 वाजेपर्यंत करतात, मी 9 वाजेपर्यंत करते. अर्धा पाऊण तासाचा फक्त फरक असतो. छान असा बटाट्याचा पराठा करून घेतला आणि नंतर ब्लॅक टी ही सोबत घेतली. किचन कट्टा स्वच्छ करून घेतला आणि बाहेर फिरस्तीला आले. सकाळी 10 वाजेपर्यंत घरातली सगळी कामे होतात, कारण सकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान उठलं की सकाळी लवकर कामं होतात. त्यामुळे दिवस अख्खा मोकळा गावतो मला. बाहेर वातावरण चांगलं होतं, म्हणजे ऊन नव्हतं, पावसाचं वातावरण होतं, पण पाऊस काय पडला नाही. घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही साईडला गोकर्णाचे असे वेल लावलेले आहेत. त्याला निळी आणि पांढऱ्या रंगाची फुलं रोज येतात. खूप दुपारच्या जेवणामध्ये सगळ्यांचा मिसळपाव खाण्याचा मूड होता, त्यामुळे सगळ्यांसाठी मस्त अशी मिसळ बनवली.